ओके टीन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत माळशिरस तालुक्यातील अतिशय हाय व्होल्टेज असलेला दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आणि आता आपल्या बरोबर इथं दहेगाव मधील काही नागरिक आहेत. जाणून घेऊया या गटामध्ये कशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा आहे, राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या वतीने कशा पद्धतीची प्रचार यंत्रणा आहे आणि एकूणच धर्मपुरी मध्ये कुणाचं वार आहे. नमस्कार. नमस्कार. धर्मपुरीमध्ये आता काय आहे, निवडणुकीचं वातावरण कसं काय चाललंय? वातावरण तुतारीचं एक नंबर आहे. कारण आमदार साहेब खासदार साहेब कामं करतात, भरपूर इथं निधी दिलाय, त्याच्यामुळे काय अडचण नाही. इथं भरपूर वातावरण चांगलं आहे. काय म्हणजे तुमच्या धर्मपुरी गावासाठी खासदार साहेब आणि आमदार साहेबांनी काय निधी दिलाय ते सांगा. भरपूर फंडातनं कामं, मंडप, रस्त्याचं कामं, पाण्याचं भरपूर कामं दिली. आता खरं तर धर्मपुरीमध्ये काय अशी अजून विकासाची कामं काय पेंडिंग राहिली ती का, काय वाटतं तुम्हाला? राहिली ते, पण आता निवडून आल्यावर करतो म्हणले ते. निधी भरपूर देते ते, काय अडचण नाही. आता काल इकडं सभा झाली 2-3 ठिकाणी, दहेगाव मध्ये झाली, फणशिरसला झाली, पालकमंत्री सभेला आले होते, माझे आमदार रामभाऊ सातपुते होते, बोलले. ती सभा तुम्ही ऐकली का? काय काय वाटलं ती सभा त्यांचा ऐकून? नाही काय फरक पडणार इथं, कारण आमदार साहेब आणि खासदार साहेब असल्यामुळे ते म्हणलेत की सत्तेत आम्ही निधी आम्ही जास्त देणार. देणार की, पण सत्तेत आल्यावर नाही. हा, नाही पण ते सत्तेत ते सध्या मंत्री आहे, सत्तेत तेच आहेत. मग त्यामुळे ते निधी तेच देणार ना. पण आम्हाला खासदार साहेब आणि आमदार साहेब असल्यावर निधी आणण्याचं काम तेच करते, त्याच्यामुळे काय अडचण नाही. किती तुमच्या धर्मपुरी गावाची किती लोकसंख्या आहे साधारण? आमच्या 4,000 आहे. 24 ते 25 पोल होईल आमचा. किती आता गटात आणि गाणात किती उमेदवार आहेत आता? आता गटात आणि गणात आमच्या 2 4 उमेदवार आहेत. आणि सगळे मिळून अपेक्षा म्हणून 6-7 असतील. कसं घडलं आता? ती खासदार साहेब परवा म्हणले की 9-18 हा, सुपडा साफ होईल विरोधकाचा. विरोधात सुपडा साफ होईल अशी परिस्थिती आहे गटात. आहे. तुमचा काय परिचय? किरण चंद्रकांत पाटील, धर्मपुरी. काय आता काल पालकमंत्र्याची सभा झाली आहे माळशिरस तालुक्यामध्ये. आता राजकीय वातावरण तापायला लागलेलं आहे आणि त्यातली त्यात ही दहेगाव जिल्हा परिषद गट हा हाय व्होल्टेज झालाय. पालकमंत्री सभा 2-3 ठिकाणी काल झाली. कसं तुमच्या धर्मपुरी गावामध्ये कुणाचं वार आहे? काय धर्मपुरी काय म्हणतंय? जानकर साहेब. जानकर साहेब. काय जानकर साहेबांचे काय काम आहेत का? काय काम आहेत की डीपी टाकलेत. ठेंगेल वस्ती एक डीपी दिलाय, परत मसुगडी वस्ती, पवार वस्ती तिथे एक डीपी दिलाय. बयाबाई मंदिर तिथं सभा मंडप टाकलाय. काय पण आता सत्तेत भाजप आहे काय? आता खासदार साहेब आणि आमदार साहेब पण सत्तेत ना, पण कसं गावाला निधी वगैरे कसा मिळाला मग? नाही, सत्तेत असलं तर आमदार साहेबांनी सांगितलंय ना, दरवाजा मोडून निधी आणू म्हणून. काय सांगितलंय? दरवाजा मोडून, मंत्रालयाचा दरवाजा मोडून निधी आणू. असं कोण म्हणलं? आमदार साहेब उत्तमराव जानकर साहेब. मग काय जानकर साहेबांमध्ये वाटतंय असं तुम्हाला जानकर साहेब दार तोडून आणतील? हो, आणतील ना, त्यांच्यात दमक आहे ती. इथं आता माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून त्यांच्या पण सौभाग्यवती संस्कृती उभा आहे. त्यांचं म्हणजे कसं जीवन भया आणि त्यांच्या विरोधात लढाई, आता कशी लढाई राहील? नाही, जीवनबाई जानकर हे पहिल्यापासून भाऊचं इथं काम आहे. प्रत्येक माणसापाशी जाणं, त्यांचं काय काम आहे ते करणं, अडचणीला दुःखात येणं, चांगल्या कामात येणं, ती प्रत्येक घरापर्यंत त्यांचं पोचणं, ती पोचलेली आहेत. आता काल पालकमंत्री सभेत म्हणले की आमदारांना निधी नाही, खासदारांना निधी नाही. मग आता तुम्ही जर म्हणताय की आमचं जानकर साहेब दार तोडून निधी आणणार, मग ही कसं बघायचं कसं आम्ही? नाही, ती पालकमंत्र्याच्या घरातला निधी द्यायचा नाही, ती स्वतः वैयक्तिक हा निधी आहे, ही शेतकऱ्यांचाच ही गोळा केलेले पैसे आहेत. आता मटेरियलचं पोतं 2,000ला झालंय, गॅस 1,000 रुपयाला झालाय. म्हणजे ही महागाई कुठपर्यंत वाढत चालली. त्याला डबा 2,500, साखरेचं पोतं 2,500ला झालंय. ही महागाई कुठपर्यंत वाढत चालली. का बरं? आता मोदींनी बऱ्याचशा स्कीमा लागू दिल्या, त्या कर्जमाफी, अतिवृष्टीला. मग तुम्हाला काही निधी मदत वगैरे झाली का नाही? नाही, कर्जमाफी केलीच नाही ना त्यांनी. कुठे केली कर्जमाफी? किती दिवस झाले चालली नुसतं कर्ज. करायचं म्हणले. पहिल्यांदा निवडून आलं की पहिल्यांदा कर्जमाफी करतो म्हणले.
आता निवडून येऊन किती दिवस झाला अजून कर्जमाफी नाही केली. पण काय आता ह्या 9 जिल्हा परिषदेचे गट आहेत आपल्या तालुक्यात आणि 18 पंचायत समितीचं गण आहे. काय आता भाजपनं सुद्धा ताकद लावली, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या या पार्टीनं पण ताकद लावली. कसे 9 तारखेला निकाल आहे, कसा निकाल राहील? नाही धैर्यशील भाई यांनी सांगितलंय 9-18 सुपडा साहेब, तशा पद्धतीने निकाल होईल. तुमच्या सोलापूर- साधारणतः तुमच्या धर्मपुरीचा कल काय एकूण? आमच्या धर्मपुरीचा कल 80% तुतारीला मतदान होईल. 20% कुठे जाईल? 20% अशी तशी लोक आहेत ती जाणार आहे. आता निवडणूक चालू आहे झेडपी पंचायत समिती. तुमच्या धर्मपुरीमध्ये काय कोणाचे आवाज आहे, कोणाची चर्चा आहे सध्या? आमच्याकडे मोहिते पाटलाची चर्चा आहे, जानकर साहेब दोन्ही. आता निवडणुकीचं वार आहे, तुमचं दहेगाव गटाची जास्त चर्चा आहे का? कुणाचं वातावरण जास्त हवा आहे का इकडं? इकडे जानकर साहेबाची आणि मोहिते पाटलाचीच हवा आहे. धर्मपुरीमध्ये कशा पद्धतीचं मतदान होईल काय? आमचं 4000च्या वर म्हणजे 41-30 काहीतरी मतदान आहे आमचं. त्यापैकी पोलिंग 3000 पोलिंग होईल. त्यापैकी आम्हाला जरा 1700-1800 मतदान मिळेल. काय आता काल परवा कालच पालकमंत्री सभा झाली 2-3 ठिकाणी आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की निधी आमच्याकडे आहे, सरकार आमचं आहे. मग काय आता तुम्ही तर म्हणताय आमचं शेट निवडून येणार. आता कसं आहे, तालुक्यात पहिल्यापासून मोहिते पाटलाचे कामकाज चांगलं आहे आणि जोडीला जानकर साहेबाचं बी काम चांगलं आहे. लोकांच्या काही गरजा बघते त्या इथल्या. गेलेलं काम होतंय, लाईटीचं काम होतंय, डीपीचं काम होतंय, पाण्याचं होतंय, रस्त्याचं होतंय, गटरीचं होतंय. आता बरीच कामं चालू झालेली आहे ती. माझे आमदार राम सातपुते आमदार असताना तुमच्या गावाला काय विकासाची कामं दिली, निधी वगैरे किती दिला काय? आता कसं आहे तर त्यांचं एक सभा मंडप मातंग समाजासाठी आला आहे. वाटते तेवढंच काम आमच्या भागात आहे त्याचं. आता काय त्यांच्या सौभाग्यवती संस्कृताई पण उभा आहेत. त्यांच्या विरोधात जानकर साहेबाचा मुलगा जीवन भाया उभा आहे. कसं कसं लढत राहील, काय कसं घडेल? जेवण बाहेर जास्त लढणं येईल. जास्त लीड नाही येईल का बरं? म्हणजे काय निधी वगैरे दिलाय का जानकर साहेबांनी? नाही ते तर कामं पहिले केली आहे ना. पहिले त्यांनी कामं सत्तेत असताना केली आहे. ते आता बी आमदार साहेब आहेत, त्यांनी तिथनं कामं चालू आहेत त्यांची. आणि गेल्या माणसाचं काम होतंय तिथं. काय आता हे रामभाऊ सातपुतेने पण परवा टीका केली की कुठल्या परिस्थितीत आमची सत्ता येणार आहे, आमच्याच जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार आहेत. जयबाबन म्हणले निवडून द्या, निधी किती पाहिजे तेवढा मी देतो वगैरे अशा बऱ्याचशा चर्चा झाल्या कालच्या सभेमध्ये. आता काय म्हणण्यापेक्षा काय दिलं पाहिजे ना आधी. लोकांचं परिवर्तन होत चाललंय, भाजप विरोधात लोकांची संख्या वाढत चालली आहे. कशामुळे खरं भाजपाच्या विरोधात आपण सोशल मीडियाला सुद्धा बघतोय, फेसबुक किंवा व्हॉट्सअपला युट्यूबला भाजपाच्या विरोधात म्हणजे काय एवढं? थोडंसं आता काय भाजप बोलते तसं वागत नाही. लोकांच्या फसवणुकी आहेत त्या. तुमचे आपले सोन्यात दर वाढलं, चांदीत दर वाढलं, तुमचं परपंचकडलं साहित्य लागणार वाढले, शेतीची सगळी काय लागते खतं पाणी ती वाढली. तर आता माळशिरस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद काय कोणाची सत्ता बसेल काय वाटते तुम्हाला? कसं इथं जानकर गट आणि मोठी गाठलाची सत्ता बसेल. तर आता एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो. महायुतीमध्ये सगळे पक्ष होते. शिंदे साहेबांची शिवसेना होती, स्वर्गीय अजितदादांची राष्ट्रवादी होती, आठवले साहेबांची आरपी होती आणि सगळी महायुतीमध्ये होती. मग इथंच माळशिरस तालुक्यात रामभाऊ सातपुते एकटे पडलं तर इकडं राष्ट्रवादी कारण काय नक्की घडलं काय? आता ते वरच्या लेवलचं राजकारण मिळून आता थोडं भाजपचंच काहीतरी षडयंत्र राहतंय ना. हे एकत्र संघटना येते म्हणजे ह्याचं काहीतरी कारण असू शकते ना. आम्ही पण त्या प्रतिनिधीशी चर्चा केली, काय मान सन्मान देत नाहीत वगैरे रामभाऊ असं चर्चा. मध्ये तसं राहतेच की आता हुकुमशाहीच राहते रामभाऊची. जसे ते म्हणजे गुन्हेगार सत्रात ते पोरं त्यांच्याबरोबर बरीच लोक आहेत ती आणि त्यांच्याच ह्याच्यावर थोडंसं दहशतीच वातावरण करते तयार. काय आता पहिलं जानकर साहेब विरोधात होतं मोहिते पाटलाच्या, पण अशी कधी टीका वगैरे नव्हती त्यांनी सुद्धा केली खालच्या. ते तालुक्यातली माणसं होती त्यामुळे एकमेकावरची टीका करत नव्हती. संयमी राजकारण होतं दोघांचं, अजून बी संयमी राजकारण चालू आहे. त्यामुळे लोकांचं परिवर्तन चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडेच आहे. किती असा निकाल एकूण राहील? आमच्या माहितीप्रमाणे जेव्हा आम्हाला जे काय कळते बरोबर का नाव येते ते 9 गट जिल्हा परिषद येतलं 18 बी पंचायत समिती लागतेल्या. माळशिरस तालुक्याच्या बॉर्डरवरती आहोत. आता आपण धर्मपुरी येथे आहोत आणि सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जोरदार वारे वाहू लागलेले आहे आणि माळशिरस तालुक्याच्या
9 जिल्हा परिषद गटामध्ये आणि 18 पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रचाराला जोर वाढू लागलाय, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांचे हे प्रचार जोरदार चालू झालेले आहे. परंतु खरी रंगत माळशिरस तालुक्याच्या या दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहे. या गटामध्ये विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र आणि त्यांना विरोधात माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पत्नी सौ संस्कृताई सातपुते हे एकमेकाच्या विरोधात असल्यामुळं या ठिकाणी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून संस्कृताईंना निवडून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केलेली दिसून येत आहे. अतिशय हाय व्होल्टेज ठरणारा हा दहेगाव जिल्हा परिषद गट, तर दुसऱ्या बाजूला खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर हेही या मतदारसंघाच्या प्रत्येक गणामध्ये गावामध्ये जाऊन मतदारसंघाच्या भेटी गाठी घेत आहेत. बघू 7 तारखेला निवडणूक होणार आहे आणि 9 तारखेला निकाल आहे. एकूण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष राहिलेला हा दहेगाव जिल्हा परिषद गट हा हाय व्होल्टेज आणि मतदारामध्ये नागरिकांमध्ये चर्चेचा विषय होताना दिसत आहेत. कोण बाजी मारणार, कोणाचा पराजय होणार हे येणाऱ्या निकालावरून आपल्याला स्पष्ट होईल. आपण जिल्हा परिषदेचे 9 गट आणि पंचायत समितीचे 18 गण या गणामध्ये आपण टॉकेट इन मराठीच्या माध्यमातून कव्हरेज करतोय. बघू निकाल हा जिल्हा परिषद पंचायत समितीचा कसा असेल आणि एकूणच दहेगाव जिल्हा परिषद गटाचा कसा असेल हा येणाऱ्या काळामध्ये आपण टॉकेट इन मराठीच्या माध्यमातून दाखवू. धन्यवाद.